विधानसभा तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेऊन भारतीय काँग्रेस पक्षाची संघटन बांधणी जोरात चालू असून याच माध्यमातून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय किसान काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। यावेळी युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर, बापूराव पाटील वडतकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे पाटील, दाजीबा पाटील, पंडितराव सरनाईक, बालाजी गावंडे, गजानन पाटील, गोविंदराव उबाळे, बबनराव उबाळे, नेमान शेख, शिवाजी जगताप, संतोष जगताप, ओम भिसे, गंगाधर टाले पाटील, रामकृष्ण जाधव, रंगनाथ पाटील, राजू पाटील कडतीकर, आकाश उबाळे, नितीन उबाळे यांची उपस्थिती होती। अखिल भारतीय किसान काँग्रेस कमिटीचे हिंगोली जिल्हा कार्यकारिणीची नियुक्ती देखील यावेळी करण्यात आली आहे। जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव सखाराम जाधव, जिल्हा सचिव गजानन पूजाराव गडदे, जिल्हा सहसचिव बद्रीनाथ संभाजी घोंगडे, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया हिंगोली सौरभ विठ्ठल तांबिले, हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग रामकिसन टाले, सेनगाव तालुका अध्यक्ष बालासाहेब पंडितराव नाईक, उपाध्यक्ष गजानन सुभाषराव गांधीले, सेनगाव तालुका सचिव जनार्दन अमृता वायचाळ, सेनगाव शहराध्यक्ष विठ्ठल दत्तराव अंभोरे, हिंगोली तालुका अध्यक्ष फुलाजी जनार्दन शिंदे, उपाध्यक्ष विनोद भगवान शिंदे, सचिव गजानन शंकरराव डांगे, वसमत तालुका अध्यक्ष माणिक लिंबाजी सोळंके, औंढा तालुका अध्यक्ष माधव पूजाराव पोले, उपाध्यक्ष मदन वामनराव राठोड, सचिव पूजाराव रामराव कराळे, कळमनुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब भगवानराव सवडकर, उपाध्यक्ष रामदास गणपती मंदाडे, सचिव राजेश जनार्दन आप्पा हेडे अशा विविध नियुक्त्या यावेळी करण्यात आल्या।